BMS आणि BMHS कृती समितीच्या माध्यमातून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे। BMS आणि BMHS डॉक्टरांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन करावं या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। राष्ट्रवादी शपथचे आमदार रोहित पवारांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या। 38-25-06 मध्ये काय करतो पाठवा ना सर मोबाईल व्हिडिओ थोडीशी। जय पवार जय महाराष्ट्र थोडेसे लोकांचे पण घे शॉर्ट्स। होमिओपॅथी डॉक्टर वर्सेस IMA डॉक्टर, तर हा क्रायसिस तोडण्यासाठी मी मध्यस्थी करून समन्वय साधण्याचा प्रयत्न करेन असं त्यांनी आम्हाला नुकतंच आश्वासन दिलेलं आहे। आणि या आश्वासनानंतर म्हणजे ते तर विरोधी पक्ष नेते असल्यामुळे आम्हाला त्यांचा एक आधार आहे, ते नियमितपणे आमच्यासोबत असतात। परंतु आमचा आता असा स्टँड आहे, जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला रजिस्ट्रेशन मिळत नसेल किंवा आम्हाला जर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कोणाची तरी भेट मिळत नसेल आणि आम्हाला जर दिलासा मिळत नसेल तर आम्ही आज रात्री 6:30 वाजता या मैदानातून बाहेर निघणार आणि वर्षा बंगल्यावर जाऊन जे मुख्यमंत्री महोदय आहेत, जे आमचे जे खरं त्यांना जाऊन आम्ही आमची कैफियत मांडणार आहोत। एकनाथ शिंदे साहेबांची आमची भेट होण्याची शक्यता आहे आणि आमची मागणी हेच राहील की जो आता एक पेपर आलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोर्टाचा फायनल डिसिजन येऊ द्या, त्यानंतरच आपण ही बाकी जे सर्टिफिकेट्स द्यायचे आहेत ते आपण देऊ म्हणून। पण आम्हाला ही मागणी बिलकुल हे नाही, कारण कोर्टाचे निर्णय यायला आता हे 14 वर्ष गेले आणि पुढील एक तप जाईल, त्यामुळे आम्हाला ही ताबडतोब देणं ग्राह्य आहे। कारण हा कोर्स रिपील झालेला नाही आहे आणि हा कोर्स स्टॅच्युटरी आहे नाव ॲज वेल ॲज लिगल।